माणसं म्हटल्यानंतर आमच्याकडे जो ना गणपती आणि गौरीचा सण फार मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज मला वयाची 50 वर्षे होत आहेत. चला जाणून घ्या माझ्या आई वडिलांकडून त्यांचं गणपती गौरीबद्दल काय मत आहे, काय अनुभव आहेत. चला तर. हे माझे वडील. अण्णा किती वर्ष झाली साधारण आपल्या गणपतीला? 2008 सालपासून म्हणजे आता 17 वर्ष झाली. 17 वर्ष. आणि या वर्षामध्ये आपण मला वाटतं पूर्वी गणपती मुंबईला बसवायचो. नंतर तुम्ही वडील गावी शिफ्ट झाल्यानंतर मग गणपती आम्ही गावी बसायला सुरुवात केली. आधी आमचा गणपती मुंबईला असायचा. 10 बाय 12च्या खोलीमध्ये गणपती सकट गौरी. बरोबर. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तुमचा काय अनुभव? अडचणी मात करायला शिकवलं गणपतीने. या परिस्थितीत कसं बसवायचं, कसा प्रोग्राम हँडल करायचा या गोष्टी तिथून शिकलो. खरं आहे. आता गावी प्रशस्त जागा असल्यामुळे काय वाटत नाही. ती बरोबर आहे. आपण आईशी बोलूया. आई काय म्हणते? आई गौरी कधीपासून बसवते आपण आपल्याकडे? गौरी 2074 पासून बसवतो तुझ्या. 76 म्हणजे माझ्या जन्मापासून, म्हणजे साधारण 50 वर्ष होत आली. हां पुढचं वर्ष 50वा असेल. हो हां. हां. बापरे. आणि तुझं काय गौरीबद्दल, तुझं मत काय, सणाबद्दल तुझा अनुभव काय? आम्ही मुंबईला जगदाळे चाळीत राहत होतो. 10 बाय 12ची रूम आमची. त्याच्यात माझ्या सासूबाई, माझी 3 मुलं, चुलत दीर, आम्ही एवढी माणसं त्या घरात राहत होतो. पण त्या घरात राहून पण गौरी गणपतीचा सण सगळे चाळीतली लोक हे सहकार्य करायची, आनंदात साजरा करायचो. म्हणजे काहीही नसताना हातात ते समाधान जे वाटत होतं ते शब्दात न सांगण्यासारखं आहे. खरं आहे. धन्यवाद. मंडळी, अशा रीतीने मी 2025 सालच्या आमच्या गणपती गौरीचा सणासाठी गावी पोहोचलो. ही सगळी तयारी आधीपासून सुरू होती. ज्याप्रमाणे घर सजावट, डेकोरेशनची कामं चाललेली. माझा सगळ्यात धाकटा भाऊ प्रवीण शिंदे, बंटी आम्ही ज्याला म्हणतो,
त्याचा ह्यामध्ये दरवर्षी मोलाचा सहभाग असतो. त्याच्याशिवाय खरं तर हा सोहळा होतच नाही आमच्या घरी पूर्ण. म्हणजे जेवढी गणपतीचं महत्त्व आहे तेवढंच प्रवीण शिंदेचं बंटीचं सुद्धा महत्त्व आहे सगळ्या कार्यक्रमात. आणि अशा रीतीने आम्ही सर्वांनी हा मिळून कार्यक्रम फार छान पद्धतीने साजरा केला. तुम्ही पाहत असाल गौरी सणाचं सुद्धा, गौरीचं आगमन सुद्धा आमच्या घरी फार जल्लोषात केलं जातं. माहेरवासिनींसाठी हा खास करून सण अस्तित्वात आहे. म्हणजे माहेरवासिनींनी आपल्या माहेरी येणं आणि या असं सणामध्ये सहभाग करणं, आपल्या घरातल्यांबरोबर चांगला वेळ स्पेंड करणं ह्याचा मागचा उद्देश आहे. आणि बऱ्यापैकी सगळ्या माहेरवासिनी आपापल्या घरी जाऊन हा सण साजरा करतात. तसंही आमच्या गावी पण बरेचसे माहेरवासिनी येऊन हा सण साजरा करत आहेत. थोडंसं असं आहे की गणपतीचं अशा रीतीने मग तो दिवस येऊन उभा राहतो जिथे थोडं मन जड होऊन जातं, कारण बाप्पाला निरोप द्यायचा असतो. बाप्पाच्या जाण्याची तयारी करणं किंवा बाप्पा आता जाणार आहे ह्या विचारांनी सुद्धा मन फार भरून येतं. पण शेवटी ज्या प्रकारे हा सण आज काय साजरा केला जातोय, ज्या प्रकारे हा आपल्यापर्यंत पोहोचला आहे त्याच पद्धतीने तो चालत ठेवणं हे सध्या गरजेचं आहे. तर माझ्याप्रमाणे प्रत्येक भक्त कदाचित ह्या निरोपाच्या दिवशी असाच व्याकुळ आणि असाच भावूक होत असेल आपल्या बाप्पाची पुढच्या वर्षी आतुरतेने वाट पाहण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात आपण सर्वजण मिळून गणपतीला निरोप देऊ आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याचं आनंदाने स्वागत करू.